बीडचे पालकमंत्री बीडच्या दौऱ्यावर गेले होते. अनेक विकास कामांचा आराखड्याची माहिती घेतली, परंतु तिथल्या स्थानिक नागरिकांवरती जो होणारा अन्याय, अत्याचार, हुकुमशाही, दंडीलशाही, त्यांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत, त्यांना मारहाण केली जाते, शेतकऱ्यांच्या शेती जाळली जाते. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कंपन्यांना खंडणीमधून कंपनीतली कामगारांना सुद्धा अनेक वेगवेगळ्या मार्गाने त्यांना दबावलं जातंय, मारहाण केली जाते. तर ह्या गोष्टीची पडताळणी न करता तिथल्या जमिनीची सुद्धा, फॉरेस्टची सुद्धा अनेक गोष्टींमध्ये त्यांची वेगवेगळ्या मार्गाने दबाव तंत्र चाललंय. ह्या गोष्टीची पडताळणी न करता तिथले पालकमंत्री फक्त विकासावरती बोलले आणि निघून आले. परंतु तिथल्या स्थानिक नागरिकांच्या, सर्वसामान्यांच्या जर अडीअडचणी सोडवू शकत नाहीत तर तिथल्या पालकमंत्र्यांचा सुद्धा काय फायदा आहे? सर्वसामान्यांचा पैसा घ्यायचा, त्याच्यातून दौरे करायचे आणि त्याच्यातून सर्वसामान्यांच्या जर अडीअडचणी सुटू शकत नाहीत तर त्याचा काय फायदा आहे? आज कितीतरी लोक वेगवेगळ्या मार्गाने भरकटली जात आहेत. त्याला कारण म्हणजे की प्रत्येक 5 वर्षाने जर हेच नेतृत्व निवडून देणार तर त्याचे परिणाम